Hello everyone, I am Shivani and welcome to Civil Series. जसं की तुम्हाला माहीत आहे, महाट्रान्सको एई ही एक्झाम पोस्टपोन झालेली आहे आणि एक्झाम पोस्टपोन होणं म्हणजे परत एकदा रिव्हिजन करण्यासाठी संधी मिळणं असं असतं. तर तीच रिव्हिजन करण्यासाठी मी शॉर्ट नोट्स घेऊन आलेले आहे आणि जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग मी इथं कव्हर करणार आहे. याच्या ज्या हँड रिटन नोट्स असतील त्या टेलिग्रामला अपलोड होतील जेव्हा पूर्ण जिओटेक शिकवून होईल तेव्हा. याचा जो PDF असेल, PPT जी असेल ती सुद्धा अपलोड केली जाईल टेलिग्रामला. या अगोदर मी 4 सब्जेक्ट्सच्या हँड रिटन नोट्स PDF अपलोड केलेल्या आहेत. सॉम, टॉस, मेकॅनिक्स आणि सर्वेइंगच्या. तर टेलिग्रामची लिंक ही या चॅनलच्या बायोमध्ये, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे. टेलिग्रामला जॉईन करा आणि तिथे असेच भरपूरसे PDF तुम्हाला मिळत जातील. आता हा जो व्हिडिओ आहे तो जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग पूर्ण कव्हर करेल, ज्यामध्ये सगळे जे इम्पॉर्टंट पॉईंट असतील, ज्या पॉईंट्सवर MCQ विचारले जातील असे सगळे टॉपिक्स मी इथं कव्हर केलेले आहेत. तर वेळ वाया न घालता आपण डिरेक्टली टॉपिक्स बघूयात. तर पहिला जो चॅप्टर आहे त्यामध्ये काही पॉईंट्स इन्क्लुडेड आहेत, तर ते आपण सुरुवातीला पाहू आणि असंच चॅप्टर वाईज पाहत जाऊ. ठीक आहे. तर पहिला पॉईंट आहे ओरिजिन ऑफ सॉइल. तर यामध्ये काही सॉइल्स दिलेल्या आहेत. तर फर्स्ट आहे रेसिड्युअल सॉइल. रेसिड्युअल सॉइल म्हणजे काय असतं की तो पॅरेंट रॉक असतो, जिथे ती सॉइल फॉर्म होते तिथेच ती सॉइल राहते. सो दॅट इज रेसिड्युअल सॉइल. मग येते ॲल्युवियल सॉइल. तर ॲल्युवियल सॉइल होते बाय रनिंग वॉटर, लॅकोस्ट्रियन सॉइल बाय स्टील वॉटर अँड मराईन सॉइल बाय सी वॉटर, देन एओलियन सॉइल बाय विंड, glacial soil by glaciers or ice, colluvial soil by gravity, and organic soil by biological process formed from the decayed vegetation. ठीक आहे. तर अशा ह्या सॉइल आहेत. आता लक्षात ठेवण्यासाठी एक शॉर्ट फॉर्म मी तुम्हाला इथे सांगते की असं लक्षात ठेवू शकता तुम्ही, ज्या मिडलच्या आहेत त्या. ठीक आहे. तर याला तुम्ही वर्डमध्ये वाचू शकता किंवा लक्षात कसंही ठेवू शकता, पण हा फर्स्ट शब्द आहे आणि हा सेकंड आहे. तर M फॉर मराईन, S फॉर सी, A फॉर एओलियन, विंड, ग्लेशियल, ग्लेशियल, ॲल्युवियल, इथं रिव्हर आहे किंवा रनिंग वॉटर आहे, सॉरी, ॲल्युवियल रनिंग वॉटर आणि लॅकोस्ट्रियनचं लेक. ठीक आहे, असं लक्षात ठेवू शकता. त्यानंतर सेकंड पाहूयात. बेसिक फॉर्म्युलाज आहेत इथं काही. तर या फॉर्म्युले तुम्हाला डायरेक्ट विचारले जातात किंवा मग मेजॉरिटी तर यावरती न्यूमरिकलच येतात. तर फर्स्ट आहे वॉटर कंटेंट. वॉटर कंटेंट इज वेट ऑफ वॉटर टू वेट ऑफ सॉलिड, असा तो रेशो असणार आहे. त्यानंतर वॉइड रेशो, व्हॉल्यूम ऑफ वॉइड टू व्हॉल्यूम ऑफ सॉलिड. त्यानंतर याचा फॉर्म्युला जो आहे इन टर्म्स ऑफ पोरोसिटी, तो आहे पोरोसिटी डिवायडेड बाय 1 मायनस पोरोसिटी, असा सुद्धा फॉर्म्युला असणार आहे. त्यानंतर थर्ड आहे पोरोसिटी. पोरोसिटी म्हणजे व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड बाय टोटल व्हॉल्यूम. व्हॉइड रेशो काय होतं, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉलिड, पण पोरोसिटी आहे व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम. याचा सुद्धा फॉर्म्युला आहे इन टर्म्स ऑफ व्हॉइड रेशो, E डिवायडेड बाय 1 प्लस E. त्यानंतर फोर्थ आहे डिग्री ऑफ सॅच्युरेशन, S. S इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ वॉटर डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ voids, व्हॉल्यूम ऑफ वॉटर डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ voids. त्यानंतर हा पण एक फॉर्म्युला आहे W इज इक्वल्स टू W इंटू G डिवायडेड बाय E. तो फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल, SE इज इक्वल्स टू WG. याला आपण असं वाचतो की सेवाग. ठीक आहे, लक्षात ठेवण्यासाठी. तर हा डिग्री ऑफ सॅच्युरेशन आहे. त्यानंतर हा इथं आपण न्यूमरेटरमध्ये इथं E ला घेऊन गेलेलो आहोत, तर आपल्याला हा फॉर्म्युला इथे मिळालेला आहे. मग आहे एअर कंटेंट. एअर कंटेंट AC ने रिप्रेझेंट करतो. सो एअर कंटेंट इज व्हॉल्यूम ऑफ एअर बाय व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड. त्यानंतर पर्सेंटेज ऑफ एअर व्हॉइड इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ एअर डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम. आता हे लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे, पहा इथे. व्हॉइड रेशो काय आहे, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉलिड. आणि पोरोसिटी काय आहे, न्यूमरेटर तर सेम आहे, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम. सेम एअर कंटेंटसाठी सुद्धा इथे आहे की व्हॉल्यूम ऑफ एअर डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड, आणि इथं पण फक्त व्हॉल्यूम ऑफ व्हॉइडला आपण रिप्लेस केलेला आहे टोटल व्हॉल्यूमनं. ठीक आहे, तर हे फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर पुढे बघूयात. आता इथे युनिट वेट दिलेले आहेत. तर या युनिट वेट वरती सुद्धा न्यूमरिकल विचारला जाऊ शकतो
किंवा डिरेक्टली फॉर्म्युला सुद्धा विचारला जाऊ शकतो, पण फॉर्म्युला विचारताना गॅमा डी म्हणजे ड्राय युनिट वेट आणि बल्क युनिट वेट याच्यावरती जरा जास्त फोकस केला जातो. तर फर्स्ट बघूयात, बल्क युनिट वेट आहे. तर युनिट वेट आपण असं रिप्रेझेंट करतो, युनिट वेट इज इक्वल्स टू वेट डिवायडेड बाय व्हॉल्यूम. वेट डिवायडेड बाय व्हॉल्यूम. गॅमा इज इक्वल्स टू वेट डिवायडेड बाय व्हॉल्यूम. देन ड्राय युनिट वेट गॅमा डी ने रिप्रेझेंट करतो, तो वेट ऑफ सॉलिड किंवा ड्राय वेट डिवायडेड बाय व्हॉल्यूम असं सुद्धा रिप्रेझेंट करतो आपण. त्यानंतर गॅमा डिवायडेड बाय 1 प्लस डब्ल्यू. गॅमा इज नथिंग बट बल्क युनिट वेट डिवायडेड बाय 1 प्लस वॉटर कंटेंट. हा सुद्धा ड्राय युनिट वेटचा फॉर्म्युला आहे. त्यानंतर सॅच्युरेटेडचा. आता हे डिरेक्टली फॉर्म्युला बघण्यासाठी एक फॉर्म्युला तुम्हाला मी इथे सांगते, जो की आहे G प्लस SE डिवायडेड बाय 1 प्लस E इंटू गॅमा डब्ल्यू. ठीक आहे. आता बघा, बल्क युनिट वेट म्हणजे टोटल युनिट वेट असतं, तर त्याचा हा फॉर्म्युला आहे. आता ड्राय युनिट वेट मध्ये काय असतं, S म्हणजे डिग्री ऑफ सॅच्युरेशन. तर ड्राय साठी डिग्री ऑफ सॅच्युरेशन काय येणार, 0. मग इथं जर 0 घेतलं तर मल्टिप्लिकेशन मध्ये E आहे, म्हणजे ही टर्म पूर्ण 0 होऊन जाईल. मग इथं फॉर्म्युला काय मिळेल आपल्याला, G गॅमा डब्ल्यू डिवायडेड बाय 1 प्लस E. ठीक आहे, असा इथे फॉर्म्युला मिळेल. आता सेम याच फॉर्म्युलावरती जर सबमर्ज्ड असेल, सबमर्ज म्हणजे काय, डिग्री ऑफ सॅच्युरेशन 1 येणार. मग इथे 1 आला म्हणजे काय येणार, G प्लस E डिवायडेड बाय 1 प्लस E मल्टिप्लाय बाय गॅमा डब्ल्यू. तर हा असा फॉर्म्युला तयार होतो. आता इथं बघा, सबमर्ज्ड युनिट वेट त्यालाच आपण म्हणतो बायंट युनिट वेट. तर बरेचदा असं विचारलं जातं क्वेश्चन पेपरमध्ये की बायंट युनिट वेट म्हणजे काय. आपल्याला सबमर्ज लक्षात असतं पण बायंट लक्षात नसतं, तर हे एक त्याचं और नाव आहे. बायंट युनिट वेट सुद्धा आपण म्हणतो सबमर्ज्ड युनिट वेटला. रिप्रेझेंट करतो गॅमा डॅश न. गॅमा सॅच्युरेटेड मायनस गॅमा डब्ल्यू हा याचा फॉर्म्युला आहे. आणखी आपण असंही रिप्रेझेंट करतो हाफ ऑफ गॅमा सॅच्युरेटेड. ठीक आहे, असंही रिप्रेझेंट करतो. आता हे तुम्हाला सॉल्व्ह करायचंय, कारण इथं दिलेली आहे व्हॅल्यू गॅमा सॅचची. त्यानंतर गॅमा डब्ल्यू हे तर तुम्हाला माहित आहे, तर हे तुम्ही फाइंड आउट करू शकता. तर तो फॉर्म्युला येतो तो मी इथं लिहिते, G-1 डिवायडेड बाय 1 प्लस E इंटू गॅमा डब्ल्यू. इथे व्हॅल्यू ठेवा आणि हे तुमचं आन्सर येईल. त्यानंतर युनिट वेट ऑफ वॉटर. युनिट वेट ऑफ वॉटर काय आहे, वेट ऑफ वॉटर डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ वॉटर. मग युनिट वेट ऑफ सॉलिड, वेट ऑफ सॉलिड डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉलिड. आणखी एक फॉर्म्युला आहे गॅमा एस चा, G इंटू गॅमा डब्ल्यू. म्हणजे हा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी वरून हा इथे फॉर्म्युला दिलेला आहे. तर असे हे फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. तर पुढे बघूयात. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेला आहे. तर दोन स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असतात, ट्रू आणि ॲब्सोल्यूट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, अपॅरंट आणि मास स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. आता काय होतं की लक्षात येत नाही आपल्याला की ट्रू म्हणजे अपॅरंट की ॲब्सोल्यूट. तर एक शॉर्ट ट्रिक आहे, खूप सिंपल आहे. लक्षात ठेवा की टी आणि इथला बी आपण घेतो, सो टी बी, आणि त्यानंतर एम सोबत आपण घेणार इथला पी. ठीक आहे, एम पी. म्हणजे तुम्हाला लक्षात राहील टी बी आणि एम पी, मास सोबत अपॅरंट आणि ट्रू सोबत ॲब्सोल्यूट. तर इथे जीएन आपण ट्रू ॲब्सोल्यूटला रिप्रेझेंट केलेला आहे, जीएम म्हणजे मास. त्यानंतर इथे त्याचे फॉर्म्युलेज दिलेले आहेत, दोन्ही फॉर्म्युले, आणि दोन्ही इम्पॉर्टंट आहेत. मग स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आपण पिक्नोमीटरनं सुद्धा फाइंड आउट करतो, तर यावरती सुद्धा न्यूमेरिकल विचारले जातात. तर हा पिक्नोमीटरचा स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला आहे. आणि हा WS म्हणजे काय दिलेला आहे इथं, तर W2 मायनस W1 दिलेला आहे. तर मी एकदा शॉर्टमध्ये सांगून देते की W1 म्हणजे एम्प्टी पिक्नोमीटर असतो, W2 म्हणजे सॉलिड असते यामध्ये फक्त, W3 मध्ये सॉलिड, वॉटर आणि एअर असं असतं, आणि W4 जो आहे तो यामध्ये कम्प्लिटली वॉटर असतं. ठीक आहे, अशा त्या व्हॅल्यूज इथे येणार. वेट काढायचं आपल्याला आणि वेट इथे पुट करायचं आहे. ठीक आहे, पुढे बघूयात. रिलेटिव्ह डेन्सिटी, डेन्सिटी इंडेक्स आणि डिग्री ऑफ डेन्सिटी. हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. यामध्ये अगोदरनं फॉर्म्युलावरती क्वेश्चन विचारले जायचे. फॉर्म्युला पण इम्पॉर्टंटच आहे, पण सध्या या चार्टवरती क्वेश्चन विचारले जात आहे. तर एकदा फॉर्म्युला बघूया आपण. आयडी न किंवा DR न आपण रिप्रेझेंट करतो, इज इक्वल्स टू ई मॅक्स मायनस ई नॅचरल डिवायडेड बाय ई मॅक्स मायनस ई मिनिमम. ई मॅक्स कधी येणार आपला, जेव्हा लूज सॉइल असेल, आणि ई मिनिमम कधी येणार, जेव्हा डेन्स सॉइल असेल. ठीक आहे, आणि हा नॅचरल वाला वॉइड रेशो आहे.
रिलेटिव्ह डेन्सिटी ही व्हॉइड रेशोवर डिपेंड असते. आता इथे काही व्हॅल्यू दिलेले आहेत की डेन्सिटी कशी असणार आहे, व्हेरी लूज, मीडियम, डेन्स आणि व्हेरी डेन्स. क्वेश्चन तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतो की रिलेटिव्ह डेन्सिटी जर डेन्स असेल तर त्याचं पर्सेंटेज किती असेल, तर ते असणार आहे 65 to 85. तर हे तुम्हाला इथे लक्षात ठेवावं लागेल. डिटर्मिनेशन ऑफ वॉटर कंटेंट, तर त्यासाठी काही मेथड दिलेले आहेत. जी थर्ड मेथड आहे सँड बाथ, अल्कोहोल, कॅल्शियम कार्बाइड, त्याला म्हणतो आपण रॅपिड मीटर मेथड, त्यानंतर रॅडिएशन मेथड आणि टॉर्शन बॅलन्स मेथड. तर या मेथडचे फक्त नावं लक्षात ठेवले तरी चालतील. त्यानंतर जी पहिली मेथड आहे ओव्हन ड्राय मेथड, ॲक्युरेट मेथड आहे. 105 to 110 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर फॉर 24 hours साठी लागतं. आणि खाली आहे पिक्नोमीटर मेथड, दॅट पिक्नोमीटर इज सुटेबल फॉर कोर्स ग्रेन सॉइल ओनली. ठीक आहे, तर हे आहे. तर या आहेत डिटर्मिनेशन ऑफ वॉटर कंटेंटसाठी मेथड. त्यानंतर पुढे बघूयात डिटर्मिनेशन ऑफ युनिट वेट ऑफ सॉइल. तर युनिट वेट ऑफ सॉइल फर्स्ट मेथड आहे त्यासाठी कोअर कटर मेथड फॉर कोहेजिव्ह सॉइल, सॉफ्ट टू मीडियम क्ले. ही डिरेक्ट मेथड आहे. त्यानंतर वॉटर डिस्प्लेसमेंट मेथड युजफुल फॉर कोहेजिव्ह सॉइल्स, सँड रिप्लेसमेंट मेथड फॉर ग्रॅन्युलर अँड नॉन कोहेजिव्ह सॉइल. तर जी फर्स्ट आणि सेकंड आहे दोन्ही कोहेजिव्ह सॉइलसाठी आहेत आणि थर्ड जी आहे ती नॉन कोहेजिव्ह सॉइलसाठी आहे. आता जर बऱ्याच जणांना कन्फ्युजन असेल की कोहेजिव्ह म्हणजे काय आणि नॉन कोहेजिव्ह म्हणजे काय, तर त्यांच्यासाठी मी एकदा सांगते. तर कोहेजिव्ह म्हणजे काय असतं आणि नॉन कोहेजिव्ह म्हणजे काय असतं. तर नॉन कोहेजिव्ह म्हणजे सँड आणि ग्रॅव्हल येतं आणि कोहेजिव्ह मध्ये येतं सिल्ट आणि क्ले. ठीक आहे, हा त्याचा सिंपल डिफरन्स आहे. त्यानंतर पुढे बघूयात पार्टिकल साइज अनालिसिस. तर दोन मेथड आहेत पार्टिकल साइज अनालिसिस साठी. फर्स्ट आहे सिव्ह अनालिसिस, देन सेकंड इज सेडिमेंटेशन अनालिसिस. सिव्ह अनालिसिस इज फॉर कोर्स ग्रेन सॉइल अँड सेडिमेंटेशन अनालिसिस इज फॉर फाईन ग्रेन सॉइल. फर्स्ट जी आहे सिव्ह अनालिसिस carried out by standard sieves and measure a percentage written on each sieve and gives particle size distribution. हे particle size distribution आपण पुढे बघणार आहोत. सेडिमेंटेशन अनालिसिस हे दोन मेथडनं केलं जातं. एक आहे हायड्रोमीटर मेथड आणि दुसरी आहे पिपेट मेथड. या दोन मेथड यूज करतो आपण. सेडिमेंटेशन अनालिसिस मध्ये स्टोक्स लॉ ऍप्लिकेबल असतो. स्टोक्स लॉ मध्ये पार्टिकल साइज असते 0.2 to 0.002 mm एवढी. ठीक आहे, तर याचा जो रेंज आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. इथे सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर जसं की मी तुम्हाला आत्ताच म्हणले होते की पार्टिकल साइज डिस्ट्रीब्युशन आपल्याला पाहायचं आहे, तर त्याचा इथे कर्व दिलेला आहे आणि त्याला आपण ग्रॅडिएशन कर्व सुद्धा म्हणतो. तर इथे कर्व दिलेला आहे, त्यामध्ये वेल ग्रेडेड, पुअरली ग्रेडेड आणि गॅप ग्रेडेड साठी कर्व दिलेला आहे. आता हे वेल ग्रेडेड, पुअरली ग्रेडेड आणि गॅप ग्रेडेड, वेल ग्रेडेड सॉइल आहे जी की वाईड रेंज मध्ये अवेलेबल असते. म्हणजे सगळ्या साइजेसचे जे पार्टिकल्स आहेत ते इथे अवेलेबल असणार आहेत. पुअरली ग्रेडेड मध्ये थोडा गॅप प्रेझेंट असतो, काही मिसिंग साइजेस असतात यामध्ये, पण युनिफॉर्म साइजचा ग्राफ तिथे बनतो, स्टिप कर्व बनतो. त्यानंतर गॅप ग्रेडेड मध्ये जे समजा फर्स्ट सीव मध्ये पार्टिकल्स आहेत आणि त्यानंतर डिरेक्टली लास्ट सीव मध्ये किंवा मधल्या कुठल्या तरी सीव्ज मध्ये पार्टिकल्स मिळत असतील तर तो झाला गॅप ग्रेडेड. त्यानंतर D10, या D10 हा इफेक्टिव्ह साईज आहे आणि यानुसारच आपण पार्टिकल साईजचं मेजरमेंट करतो. सो D10 इज नथिंग बट अ 10% फायनर पार्टिकल्स दॅन दॅट साईज अँड युज्ड फॉर टू कॅल्क्युलेट द युनिफॉर्मिटी कोएफिशियंट. आता ही युनिफॉर्मिटी कोएफिशियंट्स आपण बघूयात. तर दोन आहेत, कोएफिशियंट ऑफ युनिफॉर्मिटी अँड कोएफिशियंट ऑफ कर्वेचर. तर CU म्हणजे coefficient of uniformity and CC is nothing but coefficient of curvature. D60 by D10 हा CU आहे and CC is D30 square divided by D10 multiply by D60. इथे वेल ग्रेडेड सँड आणि वेल ग्रेडेड ग्रॅव्हल च्या काही व्हॅल्यू दिलेल्या आहेत. तर CU is more than 6 for well graded sand and CU is more than 4 for well graded gravel. त्यानंतर CC साठी सुद्धा व्हॅल्यू दिलेल्या आहेत आणि दोन्ही व्हॅल्यू आहेत 1 to 3 च्या मध्ये फॉर वेल ग्रेडेड सँड अँड ग्रॅव्हल.
त्यानंतर नेक्स्ट बघूया. आता बघूयात आपण अटरबर्ग्स लिमिट. तर 3 लिमिट्स आहेत, लिक्विड लिमिट, प्लास्टिक लिमिट आणि श्रिंकेज लिमिट. रिप्रेझेंट करतो आपण WL, WP आणि WS. सो WS इज नथिंग बट अ वॉटर कंटेंट ॲट विच फर्दर ड्राईंग डज नॉट कॉज व्हॉल्यूम रिडक्शन. म्हणजे पाण्याचं कंटेंट जे आहे ते कमी झालं, ड्राय झालं, तरी सुद्धा व्हॉल्यूम जो आहे तो रिड्यूस होत नाही इन केस ऑफ श्रिंकेज लिमिट. लिक्विड लिमिट जे आहे त्यामध्ये वॉटर कंटेंट सॉइलला चेंज करतो फ्रॉम प्लास्टिक स्टेट टू लिक्विड स्टेट, आणि प्लास्टिक लिमिटमध्ये सेमी सॉलिड टू प्लास्टिक स्टेटमध्ये. त्यानंतर या बेसिसवरतीच आपण काही इंडेक्स बघूयात. तर त्यामध्ये फर्स्ट इंडेक्स आहे प्लास्टिसिटी इंडेक्स. रिप्रेझेंट करतो आपण IP ने. IP इज नथिंग बट WL मायनस WP, म्हणजे लिक्विड लिमिट मायनस प्लास्टिक लिमिट. श्रिंकेज लिमिट म्हणजे काय, तर प्लास्टिक लिमिट मायनस श्रिंकेज लिमिट. त्यानंतर आहे लिक्विडिटी इंडेक्स IL. ठीक आहे, लिक्विडिटी इंडेक्स म्हणजे IL आणि फॉर्म्युला आहे W मायनस WP डिवायडेड बाय IP. हा याचा फॉर्म्युला आहे. त्यानंतर IC WL मायनस W डिवायडेड बाय IP, आणि IT म्हणजे काय आहे तर IP बाय IL किंवा IF न पण तुम्ही रिप्रेझेंट करू शकता फ्लो कर्व. ठीक आहे. आता भरपूर जणांना असा प्रॉब्लेम असेल की हे फॉर्म्युले लक्षात कसे ठेवायचे, तर त्याचा एक चार्ट असतो बघा. हा असा चार्ट दिला जाईल. यामध्ये तुम्हाला इथे जे वॉटर कंटेंट आहे तो असेल, इथं व्हॉल्यूम असणार आहे. तर फर्स्ट पार्टमध्ये इथं आपल्याला बघायचं आहे की इथे काय येईल. आता स्टार्ट होईल श्रिंकेज पासून, त्यानंतर प्लास्टिक, आणि मग कुठे जाईल ते लिक्विड लिमिटला. WS, WP आणि WL असं आलेलं आहे. आता इथं आपण काढतोय प्लास्टिसिटी इंडेक्स. फॉर्म्युला आहे WL मायनस WP. म्हणजे इथे बघा WL थर्ड नंबरला आलाय, WL मायनस WP प्लास्टिसिटी इंडेक्स, WP मायनस WS श्रिंकेज इंडेक्स. ठीक आहे. लिक्विडिटी इंडेक्स म्हणजे काय आहे, जो नॅचरल वाला वॉटर कंटेंट आहे त्यामधून आपण प्लास्टिसिटी लिमिट मायनस केलेली आहे डिवायडेड बाय प्लास्टिसिटी इंडेक्स. कन्सिस्टन्सी इंडेक्स मध्ये काय केलेलं आहे तर लिक्विड लिमिट मायनस नॅचरल वॉटर कंटेंट डिवायडेड बाय प्लास्टिसिटी इंडेक्स. आता जर इथे आपण IL प्लस IC केलं तर काय आन्सर येईल पाहूयात. W मायनस WP डिवायडेड बाय IP प्लस WL मायनस W डिवायडेड बाय IP. आता इथे काय होईल, हा W प्लस आहे, हा मायनस आहे, हे दोन कॅन्सल होऊन जातील. मग येईल WL मायनस WP डिवायडेड बाय IP. आता WL मायनस WP काय होतं तर तो आहे प्लास्टिसिटी इंडेक्स, म्हणजे IP बाय IP येणार. म्हणजे आपल्याला इथं आन्सर काय भेटतंय बघा, तर IL प्लस IC इज इक्वल्स टू 1 येणार. म्हणजे हे रिलेशन सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं. लिक्विडिटी इंडेक्स प्लस कन्सिस्टन्सी इंडेक्स इज इक्वल टू 1. हा टफनेस इंडेक्सचा फॉर्म्युला सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. IT इज इक्वल्स टू IP बाय IF. खाली IF आहे, इथे करेक्ट करून घ्या. IF इज नथिंग बट अ फ्लो इंडेक्स. ठीक आहे, पुढे जाऊयात आता. ऍक्टिव्हिटी, सेन्सिटिव्हिटी आणि थिक्झोट्रॉफी या तीनपैकी एकावरती क्वेश्चन नक्की विचारला जातो. तर इथं ऍक्टिव्हिटीला रिप्रेझेंट करतोय आपण AT ने, सेन्सिटिव्हिटी आहे ST. फॉर्म्युला दिलेला आहे ऍक्टिव्हिटीचा IP डिवायडेड बाय पर्सेंटेज ऑफ क्ले फ्रॅक्शन विच इज लेस दॅन 2 मायक्रॉन, आणि सेन्सिटिव्हिटी आहे अनडिस्टर्ब सॉइल डिवायडेड बाय रिमोल्डेड सॉइल किंवा QU ऑफ अनडिस्टर्ब डिवायडेड बाय QU ऑफ रिमोल्डेड. इट गिव्स द स्टॅबिलिटी अनालिसिस ऑफ क्लेई सॉइल. आणि हे काय करतं ऍक्टिव्हिटी तर दॅट क्लासिफाय द क्ले ऍक्टिव्हिटी. ठीक आहे, कारण इथं क्लेचं फ्रॅक्शन आपण घेत आहोत. त्यानंतर हा एक चार्ट जरा इम्पॉर्टंट आहे. यामध्ये डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे इनऍक्टिव्ह, नॉर्मल आणि ऍक्टिव्ह. ऍक्टिव्ह ऍक्टिव्हिटी कधी असणार, जेव्हा व्हॅल्यू मोर दॅन 1.25 येईल. नॉर्मल कधी असेल, व्हॅल्यू 0.75 टू 1.25 च्या मध्ये येईल. आणि इनऍक्टिव्ह असणार आहे लेस दॅन 0.75. ठीक आहे, हा आहे ऍक्टिव्हिटी साठीचा चार्ट. इथे दिलेला आहे सेन्सिटिव्हिटी साठीचा चार्ट. इथे लास्टला एक व्हॅल्यू आहे ती बघा, मोर दॅन 16 दिलेली आहे. तर मोर दॅन 16 म्हणजे ती क्विक कंडिशन मध्ये जाते, आणि जेव्हा लेस दॅन 1 असेल तेव्हा इनसेन्सिटिव्हिटी असते.
तर या सेन्सिटिव्हिटीच्या व्हॅल्यूवर सुद्धा क्वेश्चन विचारला जातो, तर हा चार्ट सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता ही जी क्विक कंडिशन आहे ती आपण जो नेक्स्ट व्हिडिओ येईल त्यामध्ये बघणार आहोत. यामध्ये जो लास्ट पॉइंट असणार आहे तो आहे थिक्झोट्रॉपी. आता थिक्झोट्रॉपी म्हणजे काय की एखादं मटेरियल आहे, तर तो मटेरियल त्याची शिअर स्ट्रेंथ लूज करतो आणि आफ्टर सम टाइम ती स्ट्रेंथ रिगेन करतो. तर अशा प्रॉपर्टीला आपण थिक्झोट्रॉफी म्हणतो. ठीक आहे. तर हा आजचा या पॉइंटचा किंवा फर्स्ट टॉपिकचा हा शेवटचा पॉइंट होता. आता आपण सेकंड टॉपिक बघूयात. चला आता सेकंड टॉपिक कडे जाऊयात. तर सेकंड टॉपिक आहे इंडियन स्टँडर्ड सॉइल क्लासिफिकेशन. यामध्ये इथे काही सिम्बॉल आहेत आणि सॉइल टाईप दिलेले आहेत, तर ते तुम्ही बघू शकता, पण मी इथे शॉर्टमध्ये सांगते. एस फॉर सँड आहे, त्यानंतर एम हे सिल्ट साठी आहे, मग आपण काय घेणार इथं क्ले साठी सी आहे, क्ले साठी सी आहे, एम साठी पाहिलं आपण आता सिल्ट, जी फॉर ग्रॅव्हल, जी फॉर ग्रॅव्हल, डब्ल्यू फॉर वेल ग्रेडेड, पी फॉर पुअरली ग्रेडेड. ठीक आहे, असं आहे इथे सिम्बॉल आणि सॉइल टाईप. त्यानंतर सॉइल टाईप आणि त्याच्या साईज रेंज आहेत. फर्स्ट बोल्डर आहे, मग कॉबेल, मग ग्रॅव्हल, सँड, सिल्ट आणि क्ले. बोल्डर याची सगळ्यात मोठी रेंज आहे, मोर दॅन 300 mm आहे. कॉबेल 80 to 300 mm असं आहे. ग्रॅव्हलची साईज रेंज काय आहे, तर ती आहे 4.75 mm पासून 80 mm पर्यंत. याच्यामध्ये कोणताही साईज रेंज आला तर तो ग्रॅव्हलमध्ये कन्सिडर केला जाईल. मग सँडची रेंज आहे 0.425 to 4.75 mm पर्यंत, या रेंजमध्ये येणार सँड. मग आहे सिल्ट, जो की आहे 0.002 mm टू 0.075 mm पर्यंत. आणि क्ले जो आहे तो लेस दॅन 0.002 mm पर्यंत आहे. क्ले बऱ्याचदा विचारला जातो, बोल्डर पण विचारलेला आहे. आता ग्रॅव्हलमध्ये एक कोर्स ग्रॅव्हल आहे, दुसरा फाईन ग्रॅव्हल आहे. सँडला 3 मध्ये डिफरन्शिएट केलंय, कोर्स, मीडियम आणि फाईन. तर असा हा चार्ट आहे आणि हा जरा इम्पॉर्टंट चार्ट आहे, तर याचा स्क्रीनशॉट काढू शकता. पीपीटी तुम्हाला मिळेलच, पण तरी स्क्रीनशॉट काढू शकता आणि रिवाइज करू शकता याला. आता थर्ड टॉपिक कडे जाऊयात. सेकंड टॉपिक मध्ये एवढंच इम्पॉर्टंट होतं. थर्ड टॉपिक बघूयात. त्यामध्ये आहे डार्सीज लॉ. इथं परमियाबिलिटी ऑफ सॉइल हा टॉपिक असणार आहे. त्यामध्ये डार्सीज लॉ, डार्सीनं हा फॉर्म्युला दिलेला आहे, Q इज इक्वल्स टू K मल्टिप्लाय बाय A मल्टिप्लाय बाय H बाय L. आता यामध्ये Q काय आहे, तर Q इज नथिंग बट डिस्चार्ज, K इज द कोएफिशियंट ऑफ परमियाबिलिटी, इथं समोर युनिटही दिलेले आहेत, मीटर क्यूब पर सेकंड, मीटर पर सेकंड फॉर K, Q मीटर क्यूब पर सेकंड, A is cross sectional area meter square, H is a hydraulic head meter, L is a length of sample in meter. इथे परत दिलेलं आहे कारण की जरा इम्पॉर्टंट आहे, इथे क्वेश्चन विचारला जातो. परमियाबिलिटी ऑफ सॉइल, कोएफिशियंट ऑफ परमियाबिलिटी, युनिट इज मीटर पर सेकंड. काही अझम्पशन्स आहेत डार्सीज लॉ मध्ये. फर्स्ट अझम्पशन आहे लॅमिनार फ्लो कन्सिडर केला जातो फॉर सॅच्युरेटेड सॉइल आणि वन डायमेन्शनल फ्लो असतो इथे. ठीक आहे. काही रेंज सुद्धा दिलेले आहेत साईजच्या डार्सीजनं. तर फर्स्ट आहे ग्रॅव्हल. ग्रॅव्हलची जी साईज रेंज आहे ती आहे 10⁻⁻1 टू 10⁻². सँड साठी आहे 10⁻² टू -4. सिल्ट आहे 10⁻⁴ टू 10⁻�6 आणि क्ले आहे 10⁻�6 टू 10⁻�9. अशी रेंज आहे. यामध्ये समोर तुम्हाला दिलेलं आहे की ग्रॅव्हल is with very high permeability, sand is high to moderate permeability, silt low permeability and clay has a very low permeability. कारण की क्ले मध्ये जो पोरोसिटी साठी किंवा परमियाबिलिटी होण्यासाठी जो वॉइड आहेत ते खूप कमी असणार आहेत, त्यामुळे सगळ्यात लो परमियाबिलिटी ही क्लेची असणार आहे. त्यानंतर पुढे बघूयात. काही मेथड्स आहेत कोएफिशियंट ऑफ परमियाबिलिटी साठी. 3 मेथड आहेत, लॅब मेथड, फील्ड मेथड आणि इनडिरेक्ट मेथड. या तिन्हीपैकी कुठल्या तरी एका मेथडवर क्वेश्चन विचारला जातो. आता बरेचसे पॉइंट्स किंवा बरेचसे टॉपिक हे आपण दोन गोष्टीवर डिफरन्शिएट केलेले आहेत, एक कोहेजिव्ह आणि एक कोहेजनलेस. कारण की इथं हेच जरा जास्तीचं इम्पॉर्टंट आहे की
कोणती टेस्ट किंवा कोणता पॅरामीटर कोहेजिव्ह साठी सुटेबल आहे किंवा नॉन कोहेजिव्ह साठी म्हणजेच कोहेजन लेस साठी सुटेबल आहे. तर लॅब मेथड मध्ये दोन आहेत टेस्ट, कॉन्स्टंट हेड मेथड आणि फॉलिंग हेड मेथड. कॉन्स्टंट हेड मेथड जी आहे ती कोर्स ग्रेन सॉइल साठी सुटेबल आहे. फॉलिंग हेड मेथड ही फाईन ग्रेन साठी सुटेबल आहे. इथे फॉर्म्युला दिलेला आहे. कॉन्स्टंट साठी फॉर्म्युला आहे QL डिवायडेड बाय AH इंटू T. QL डिवायडेड बाय AH मल्टिप्लाय बाय T. ओके. त्यानंतर हा जो सेकंड फॉर्म्युला आहे तो आहे फॉर फॉलिंग हेड मेथड. सर तो फॉर्म्युला आहे 2.303 AL डिवायडेड बाय AT log to the base 10 H1 by H2. ओके. त्यानंतर आता इथं एक थोडी शॉर्ट ट्रिक सांगते तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं, कारण की खूप कोर्स ग्रेन कोहेजनलेस असं आलेलं आहे, त्यामुळे इथं जरा एक ट्रिक सांगून देते तुम्हाला मी. कॉन्स्टंट हेड C पासून स्टार्ट होतंय तर इथं कोर्स येणार. ठीक आहे. फॉलिंगला आपण आणखी एक म्हणतो व्हेरिएबल हेड मेथड. फॉलिंग F पासून स्टार्ट होतंय तर इथं फाईन ग्रेन येणार. म्हणजे नावामध्येच आहे इथं कॉन्स्टंट साठी कोर्स आणि फॉलिंग साठी फाईन. ठीक आहे. हे दोन फॉर्म्युले आहेत. आता यामध्ये पण इथे एक कन्फ्युजन होतं की LA वरती आहे का AT वरती आहे, तर ते कसं लक्षात ठेवणार बघा. तर LA T ला टा. ओके. टाटा जसं आहे तसं इथं लाटा आहे, तर ह्या लाटावरून लक्षात ठेवू शकता तुम्ही. लाटाचा ला वरती आणि टा खाली येणार. त्यानंतर फील्ड मेथड. फील्ड मेथड मध्ये दोन आहेत, एक पंपिंग इन मेथड आहे, दुसरी पंपिंग आउट मेथड आहे. लक्षात फक्त एक पॉइंट ठेवायचा आहे इथला की स्मॉल एरियासाठी पंपिंग इन आणि लार्ज एरियासाठी पंपिंग आउट, ह्या दोन फील्ड मेथड दिलेल्या आहेत. त्यानंतर पुढे बघूयात आता इनडिरेक्ट मेथड. आता हा आजच्या व्हिडिओचा लास्ट पॉइंट असणार आहे आणि हा पॉइंट सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर फर्स्ट आहे इनडिरेक्ट मध्ये कन्सॉलिडेशन टेस्ट, त्याला म्हणतो आपण ओडोमीटर टेस्ट मेथड. यामध्ये K कोएफिशियंट ऑफ परमिएबिलिटी साठी इथं फॉर्म्युला दिलेला आहे MV मल्टिप्लाय बाय गॅमा म्यू गॅमा W मल्टिप्लाय बाय CV. आता तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे MV म्हणजे काय, गॅमा W म्हणजे काय आणि CV म्हणजे काय. त्यानंतर कोझनी कार्मन्स इक्वेशन हा त्याचा फॉर्म्युला इथे दिलेला आहे. आता इथं हा C नाहीये, इथे 1 डिवायडेड बाय KK आहे. दॅट KK इज नथिंग बट कोझनी कार्मन्स कॉन्स्टंट. त्यानंतर लास्ट फॉर्म्युला आहे हेझन्स फॉर्म्युला फॉर क्लीन सँड विच इज K इक्वल्स टू 100 D10 स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे. यामध्ये आणखी एक फॉर्म्युला रिमेनिंग आहे जो की तेर जागीचा फॉर्म्युला आहे. तो तेर जागीचा फॉर्म्युला मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि MVCV म्हणजे काय हे सुद्धा मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि याचा पुढचा पार्ट लवकरच येईल आणि त्या पार्ट मध्ये मी जिओटेक पूर्ण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करेल. याचा जो PDF आहे तो जेव्हा पूर्ण जिओटेक कंप्लीट होईल तेव्हा अपलोड केला जाईल. आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.